श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. सर्वात आधी आपल्या स्वामी भक्ती या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. माणसातला देव. एक गाव होतं. गावात साधारण 400-500 माणसे राहत असत. गावातलं वातावरण कायम आनंदी व उत्साही असे. सर्वजण अगदी गुण्यागोविंदाने राहत असत. तिथे कुणाच्याही मनात कुणाबद्दल कधीच हेवा व वैमनस्य निर्माण होत नसे. श्रीमंत असो वा गरीब, स्त्री असो वा पुरुष, काळा असो वा गोरा, कुणीही आपापसात कधीच कोणत्याही प्रकारचा भेदभाव मानित नसत. अस्वच्छतेला तर त्या गावात मुळीच थारा नसे. प्रत्येकजण एकमेकांशी सौजन्यपूर्वक आणि आदराने वागत असे. गावावर कोणतेही संकट येवो, गावकऱ्यांची एकमेकांविषयीची निष्ठा आणि प्रीती कधीच ढळत नसे. अशा आदर्श गावाची कीर्ती सर्वदूर पसरली नाही तरच नवल. दूरदूरवरून माणसे गावाला भेट देण्यासाठी येऊ लागली. गावात नव्याने आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार अगदी यथोचित केला जात असे. गावकरी कोणतीही उणीव कधीही भासू देत नसत. बाहेरून आलेली सर्व मंडळी गावकऱ्यांच्या आपापसातील इतक्या दृढ ऋणानुबंध असण्याची कारणे विचारू लागली. मोठमोठ्या विद्वानांना देखील या कोड्याचे उत्तर सापडत नव्हते. कारण अशा निस्वार्थी आणि परोपकारी लोकांना एकत्र एकाच ठिकाणी जगाच्या पाठीवर कोणी पाहिलेच नव्हते. तेव्हा त्यांच्या मनातील या कोड्याचे उत्तर देण्यासाठी गावातील काही माणसे अशा लोकांना एका ठिकाणी घेऊन जायचे. ते ठिकाण म्हणजे गावातील ग्रामदेवतेचे देऊळ. लहानच पण मनोवेधक असं टुमदार देऊळ होतं ते. गावात दुसरं कोणतंच देऊळ नव्हते. गावकरी दररोज सकाळी प्रार्थना करण्यासाठी येथे जमत असत. या देवळाची 2 वैशिष्ट्ये होती. एक म्हणजे तिथे कोणत्याही देवाची वा देवीची मूर्ती नव्हती आणि त्यामुळे तिथे कुणी पुजारीही नव्हता. यासोबतच जे दुसरे वैशिष्ट्य होते त्याने येणारा प्रत्येक नवीन पाहुणा थक्क होत असे. ते म्हणजे त्या देवळात जिथे नजर जाईल तिथे फक्त आणि फक्त आरसेच आरसे होते. तेव्हा न राहून आलेले पाहुणे त्यामागचं कारण विचारायचे आणि तेव्हा त्यांना उत्तर मिळे ते असे: तुम्ही ज्या व्यक्तीला आता पाहत आहात त्यातच परमेश्वराचा निवास आहे, तेव्हा त्याचीच पूजा करणे उचित आहे. प्रत्यक्ष देव आपल्या आत असून सुद्धा मूर्तीमध्ये त्यास शोधण्याचा व्यर्थ प्रयत्न आपण मुळीच करू नये. आणि त्यासोबतच तो जसा माझ्या शरीरात आहे तसाच तो माझ्या आजूबाजूच्या सर्व माणसांमध्ये खरं तर निसर्गाच्या प्रत्येक चराचरात आहेत. तेव्हा आपल्या स्वतःची काळजी घेत असतानाच आजूबाजूच्या सर्व माणसांची, पशुपक्ष्यांची आणि निसर्गाची सेवा करणे हे माझे परम दायित्व आहे. आणि ते पूर्ण करण्याचे बळ माझ्या अंगी येवो म्हणूनच मी किंबहुना आम्ही सर्वच स्वतःमधला परमेश्वराला आळवण्यासाठीच नित्य सकाळी इथे येत असतो. गावकऱ्यांचे असे मोलाचे विचार ऐकून येणारा प्रत्येक पाहुणा अचंबित होऊन जात असे आणि गावातून प्रस्थान करताना यापुढे आपणही आपले विचार बदलण्याचा निश्चय करीत असे. या कथेवरून तुमच्या लक्षात आलं असेल की देव तोच होता, सगळीकडेच होता, देवळातून हरवलेला होता, 2 डोळ्यांना दिसत नव्हता, माणसामाणसात घर घर करून होता, चांगल्या वाईटाच्या पलीकडचा होता. कोणी म्हणे वेळ आल्यावर भेटतो तर प्रत्येकाच्या मदतीस धावतो. कुणी म्हणे गीतेच्या भूमिकेत नाही तर शिकवणुकीतून असतो, माणुसकीत असतो. देव तोच होता, सगळीकडेच होता, एकमेकांच्या जिव्हाळ्यात होता, माझ्या तुझ्या मनात लपून बसलेला होता. फक्त एक लपाछपीचा खेळ खेळत होता. कुणाला दुःख देऊन मिळवलेला आनंद
कधीच सुख देऊ शकत नाही, पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेलं दुःख नेहमी सुख देऊन जाते. कुणी चांगले म्हणावे म्हणून काम करू नका. आपण करीत असलेल्या कामाने अनेकांचे भले होत असल्यास ते काम कधीच सोडू नका. विचार केल्याशिवाय विचार तयार होत नाहीत आणि विचार मांडल्याशिवाय मत तयार होत नाहीत. आपण मानवी अस्तित्ववादाचा नीट अभ्यास केला तर आपल्याला कळून येते, मानवी आयुष्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सुरुवातीच्या विचाराचं रूपांतर शेवटी मतामध्ये होणं हेच आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.